खेड तालुका पंचायत समिती सभापती उपसभापतीची निवडणूक संपन्न झाली। निवडणुकीच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सन्माननीय सदस्य अश्विनीताई सोमनाथ तरस यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केला होता आणि उपसभापती पदासाठी निखिल थोरवे यांनी अर्ज दाखल केला होता। पक्षाकडनं आम्ही आमच्या सदस्यांबरोबर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून आमच्या गटाची मतं आम्हाला पडली। जरी आमची सभापती उपसभापतीपदी आमचे पदाधिकारी निवडून जरी नसले आले तरी एक गोष्ट मात्र 2 दिवसापूर्वी या तालुक्यामध्ये अत्यंत हास्यास्पद घडली। किंबहुना विद्यमान आमदारांचा कोणाला तरी खुश करण्याच्या नादामध्ये एवढा तोल घसरला, किंबहुना एवढी जीभ घसरली की अत्यंत खालच्या पातळीवरती टीका तालुक्यामध्ये माजी आमदारांवरती असेल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आम्ही काही कार्यकर्त्यांवरती असेल आणि माझ्यासारख्या एका लहान कार्यकर्त्यावरती फार टोकाची टीका करण्याची वेळ त्यांच्यावरती आली। हे पाहून खरं तर माझ्यासारख्याला हसू येते, किंवा त्यांची कीव वाटते। ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका होत्या, ज्यावेळेस मीही विधानसभेचा एक उमेदवार होतो, माघार घेण्याची विनंती करण्याकरता माझ्या ऑफिसला आल्यानंतर माझे पाय धरणारे त्यावेळेसचे आमदार नसतानाचे बाबाई शेटकाळे मला आठवतात। त्यावेळेसची विनम्रता पाहिल्यावर मी त्यांना म्हटलेलं, मी लहान कार्यकर्ता, माझे कशाला पाय धरता, माघार घ्यायची तर ती मी घेईल, परंतु आमदार झाल्यानंतर तुमच्यामध्ये जनतेने तुम्हाला निवडून दिले, तो जनतेचा कौल आम्हालाही मान्य आहे, परंतु आमदार पदावरती गेल्यानंतर जसं काही मी तमालपत्र घेऊन जन्माला आलोय, माझी आमदारकी कधीच जाणार नाही, एवढ्या अहंकाराने काल तुमचं 2 दिवसापूर्वीची मुलाखत झाली। किंबहुना एवढी ती बोलण्यामध्ये दादागिरी आणि दम देण्याचा प्रकार, किंबहुना टोकाचं भाषण त्यांचं माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यावरती, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदारांवरती त्यांनी करण्याचा प्रयत्न केला। या केविलवाण्या प्रयत्नाचा पहिल्यांदा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। अनेक प्रकारची टीका त्यांनी त्या ठिकाणी केली। आम्हाला त्यांना सांगायचं आहे की तुमची सभापती उपसभापती पदाची निवड झाली, तुमच्या पक्षाची मतं तुम्हाला पडली, मग एवढ्या खालच्या पातळीला जाण्याची गरज काय? तुम्ही विकासावर बोललं पाहिजे होतं। नवीन सभापती आले, तालुक्यामध्ये गेले 3 वर्ष सभापती पंचायत समिती प्रशासक कार्यकाळ होता, तालुक्याच्या जनतेसाठी तुम्ही काय करणार? गेले 2 वर्षामध्ये या तालुक्यामध्ये आमदारपद 1.5-2 वर्ष भोगत असताना तुम्ही काय कामं केली त्यावर बोला। तालुक्यातले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, त्यावर बोलायचं सोडून तुम्ही म्हणाले की पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदमध्ये पाऊल ठेवू देणार नाही। आमदार साहेबांना माझी विनंती आहे, पंचायत समिती जिल्हा परिषद तुमची काय प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे? आज आम्ही या सभागृहातनं मुलाखत घेतोय, पाऊल ठेवले, तुम्हाला काय करायचंय करा। आमचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्ही पंचायत समितीमध्ये पाऊल न ठेवून देण्याची भाषा जर तुम्ही करता तर ती काय तुमची मक्तेदारी आहे का? किंवा आमदारकीची एवढी मस्ती तुमच्या अंगात गेली असं यातनं दिसतं। सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी तुम्हाला जे मतदान दिलं तर त्याच्याही मनात आज प्रश्न निर्माण होऊ लागलाय की अशा आमदारांना आम्ही मतदान दिलं का? एवढ्या खालच्या भाषेला तुम्हाला खरं तर यावं लागलं। माझी लायकी काढून त्या ठिकाणी बाळा तुला बघतो, आदेश तुला देतो, तुला तुरुंगात पाठवतो, एवढ्या टोकाच्या भाषणं तुम्हाला जर करायची वेळ येते, जर तुम्हाला माझी लायकी त्या ठिकाणी वाटत नव्हती तर माघार घेण्याकरता माझ्या ऑफिसचे दरवाजे का उघडायला लावले? माझ्याकडे येऊन माझे पाय धरायचा प्रयत्न त्या काळात का केला? मी जरी सर्वसामान्य कार्यकर्ता असलो तरी ज्यावेळेस तुम्ही फक्त जिल्हा परिषद सदस्य होतात त्यावेळेस तुम्ही काय काय गोष्टी आमच्यापाशी शेअर केल्या तर आम्हाला त्या उघड करायची वेळ आणून देऊ नका। कृपया करून कोणाला तरी खुश करायच्या नादात टोकाची भाषणं करून पोपटपंची, बोलबच्चन आणि तू फक्त मतदारसंघापुरतं बघायचं सोडून तालुक्याचं बघू नको, मग तुला बघून घेतो, चमचेगिरी करू नको, काय तुमची भाषा आहे? आम्हाला ही कीव येते। तुम्ही माझ्या कार्यक्षेत्राची मर्यादा ठरवणार का? मी माझ्या पक्षाचं प्रामाणिकपणानं काम करतोय, मग मी तालुक्यामध्ये काम करेल, नाही तर जिल्ह्यात करेल, नाही तर राज्यात करेल। माझ्या कार्यक्षेत्राची मर्यादा ठरवणारे तुम्ही कोण? तुम्हाला करायचं तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करा। आम्ही तालुक्यामध्ये, मी पूर्वी तालुक्याचा अध्यक्ष युवा सेनेचं पद भोगलंय, मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे, मी अनेक संघटनांमध्ये काम केले, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या चळवळीतनं काम केले। माझी मर्यादा ठरवणारे तुम्ही त्या ठिकाणी नाही। आम्हाला कीव येते की तुम्ही विकास कामांवर बोलायच्या ऐवजी बारीक बारीक गोष्टी काढून त्या ठिकाणी टीका केली। मला त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं की कुणाचे खोटे सातबारे केले आणि खोट्या इसार पावत्या केल्या, खोटे ID कार्ड बनवले। माझं तुम्हाला जाहीर आव्हान आहे, तुम्ही तालुक्याचे आमदार आहात, मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे। ज्या देवाला तुम्ही मानता त्या सौरंग देवाच्या मंदिरावरती या, मला सांगा, तारीख सांगा, मी पण येतो, मी पण शपथ घेतो, तुम्ही शपथ घ्या। कोणाचंच खोटा आयडेंटिटी कार्ड मी बनवलं नाही, कोणाचंच खोटी इसार पावती मी केली नाही। तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही ज्या देवाला मानता तिथं या, मी शपथ घेतो। आणि काय कायद्याने तुम्हाला करायचंय तुमची सगळी ताकद लावा, काय कोणाला तुरुंगात पाठवायचंय,
माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुरुंगात पाठवायची वेळ तुमच्यावर आली, कारण की तुम्हाला वाटलं की मागच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदच्या काळामध्ये तुमच्या जिल्हा परिषदच्या गटामध्ये, म्हणजे ज्या गटामध्ये त्यांचं गाव येतं त्या गटामध्ये अल्पशा मताने माझा त्या ठिकाणी पराभव झाला, म्हणून तुमच्या पायाखालची वाळू सरकली की एवढी मतं याला पडली कशी काय, की आमदाराचं गाव असून विद्यमान झडपी सदस्याचं गाव असून असं झालं कसं. आणि तुम्ही सांगता लोकांना की आमचे 9 सदस्य आले, 5 झडपी सदस्य आले. अख्ख्या तालुक्याला माहिती यावेळेसच्या निवडणुका खेड तालुक्यातल्या कशाच्या जोरावरती झाल्या. प्रत्येक कार्यकर्त्याला माहितीये पैशाचा किती महापूर तालुक्यामध्ये झाला. आणि तुम्ही पैशाने बलाढ्य असलेले काही कार्यकर्ते जे पूर्वी राष्ट्रवादीचे होते तेच पदाधिकारी तुमच्याकडे घेतले, ते तुमच्याकडनं निवडून आले. काही कार्यकर्ते शिंदे सेनेत होते, कोणी तुतारीमध्ये होतं, तुमच्याकडनं निवडून आले. त्यांचं श्रेय घेऊन नसत्या हवेमध्ये तुम्ही जाऊ नका. तुम्ही पहिलं स्वतः किती जमिनीवर आहात ते पहा. नगर परिषदेमध्ये तुमची काय अवस्था झाली ते बघा. तुम्हाला जर लोकांनी सत्ता दिली, 9 सदस्य निवडून आलेत, तर त्या सत्तेचा उपभोग जनतेसाठी करा. कोणावरती तरी खालच्या पातळीवरती टीका करू नका. तुम्ही सांगितलं की माजी आमदारांना आम्ही पुढच्या 6 महिन्यात जिल्हा बँकेतून हद्दपार करू. मला हसायला येते की तुम्ही आमदार आहात, तुम्हाला एवढा साधा नियम माहित नाही की जो कायदा बदललाय, जो संचालक 10 वर्ष सहकार क्षेत्रामध्ये काम करतो त्याला पुन्हा ती निवडणूक लढायचा अधिकार नाही, हा बदल कायद्यात झालाय. आमदार साहेब त्या संस्थेमध्ये तेवढे वर्ष काम करतात, ते पुन्हा ती निवडणूक लढूच शकत नाही. तेव्हा तुम्ही कोण त्यांना हद्दपार करणार आहे? तालुक्यातली जनता ठरवेल. कायद्यामध्ये तो बदल झालाय. त्यामुळे खऱ्या अर्थानं तुम्ही नको त्या गोष्टी लोकांना बोलण्यापेक्षा आणि माझ्यासारख्याला तुरुंगात पाठवण्याची भाषा करण्यापेक्षा तुमची आमदारकी वाचवायचं बघा. तुमच्या आमदारकीवरती जे पिटिशन दाखल झाले, कालच मध्य प्रदेशमधला एक निकाल लागला, तिथल्या 2 नंबरच्या मताधिक्य पडलेल्या आमदारांना विजयी घोषित करण्यात आलं. ज्यांच्यावर हरकत होती त्यांचा निकाल होऊन त्यांना निलंबित करण्यात आलं. तुमची आमदारकी येत्या 2-3 महिन्यात जाईल हे चित्र आम्हाला दिसतंय आणि म्हणून तुमची चिडचिड होतीये. तुम्ही याच्यावर बोलण्यापेक्षा तुम्ही काय भ्रष्टाचार तालुक्यात करताय, किती ठेकेदारांकडून तुम्ही टक्केवारीचा धंदा तालुक्यामध्ये चाललाय, याच्यावरती आम्हाला उगीच तोंड उचकडायची वेळ आणू नका. तुम्ही विकास कामांवरती बोला. माझी तुम्हाला पुन्हा एकदा कळकळीने तीच विनंती आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही सांगितलं की तुला तुझ्या नेत्याच्या घरी पाणी भरायचं, तर तिथं जाऊन पाणी भर. म्हणजे जे कार्यकर्ते पक्षासाठी काम करतात, आज तुमच्यासाठी देखील अनेक कार्यकर्ते काम करत असतील, सर्वसामान्य शिवसैनिक काम करत असतील, साधे कार्यकर्ते काम करत असतील, म्हणजे त्यांना तुम्ही पाणी भरायची भाषा वापरता. मी माझ्या नेत्यावरती प्रेम करतोय, पक्षावरती प्रेम करतोय. पक्षासाठी मी जर पोटतिडकीने पळालो असेल तर त्याला तुम्ही पाणी भरणं असं वाटतं. म्हणजे मला बोलले म्हणजे तुम्ही तुमच्याही कार्यकर्त्यांना त्याच विचारधारेने संबोधता. उद्या पंचायत समितीची आमचे 6 सदस्य होते, आम्ही 6चे 7 सदस्य केले. आमची 7 जणांची एकजुटी झाली. आम्ही जर काही त्याच्यामध्ये अधिकचा सदस्य जोडायचा प्रयत्न केला असेल तर ज्या त्या पार्टीची सत्ता यावी म्हणून प्रत्येक कार्यकर्ता धडपड करत असतो. पक्षाचे आमचे अनेक कार्यकर्ते तो प्रयत्न करत होते. तुम्ही तुमची राजकीय ताकद वापरा, आम्ही आमची राजकीय ताकद वापरू. आमच्या राजकीय प्रयत्नांना कदाचित त्यामध्ये यश अपयश, आम्हाला अपयश आलं असेल, तुमची सत्ता आली, परंतु आम्ही आमचा प्रयत्न करणं सोडणार नाही. तुम्ही तुमच्या ताकदीने काम करा. पण एवढी तुमची पायाखालची जमीन सडकल्यावरती एवढ्या खालच्या पातळीवरती तुम्हाला येण्याची वेळ आली, हे खरं तर याचं आम्हाला अत्यंत निंदा करावीशी वाटते. आणि आगामी कालखंडामध्ये तुम्हाला आवर्जून मी सांगतो, तुमच्यासोबत मी गेले अनेक वर्ष काम केले. पक्षाशी गद्दारी बिद्दारी ही बोलण्याची भाषा बोलण्या अगोदर एक गोष्टीचं स्मरण करा की ज्यावेळेस मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करत होतो, मध्यंतरी मी जरी शिवसेनेत होतो, पण स्वर्गीय सुरेश भाऊ गेल्यानंतर मी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करायला लागलो. तुम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच काम करून मोठे झालात आणि नंतर स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही देखील पक्ष बदललाय. या तालुक्याचे किंबहुना या भागाचे खासदार साहेब जे आहेत, माझ्या जिल्हा पंचायत समितीच्या निवडणुकीच्या वेळेस ते माझा शिवसेनेचा प्रचार करायला आले होते, पण आता तेही नंतर राष्ट्रवादीत होते. म्हणजे प्रत्येकाने त्याच्या त्याच्या कालखंडामध्ये निर्णय बदललेले आहेत. तेव्हा पक्ष एखाद्याने बदलला म्हणजे तो काय फार गद्दार झाला असं काही नाही. काल त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की या पंचायत समितीच्या इमारतीच्या प्रश्नावरून मागच्या पंचायत समितीत रणकंद झालं. मी पुन्हा आवर्जून सांगतो, तुमच्या ताकद येतं पंचायत समितीचे सगळे मागचे ठराव काढून बघा. प्रत्येक मासिक सभेच्या ठरावामध्ये अंकुश राक्षेनेच मांडलेलं आहे की पंचायत समितीची इमारत स्वर्गीय सुरेश भाऊ गोरेंचं स्वप्न होतं, त्या जागीच झाली पाहिजे. आणि ते ठराव सगळ्या सदस्यांनी, मग त्यावेळेसच्या राष्ट्रवादीच्या सदस्यांनी देखील बहुमताने मंजूर केलेले आहेत. त्यामुळे जरा तुम्ही कागदपत्र तपासा. या सभागृहाने आतापर्यंत जिथे इमारत झाली त्याच्याकरताच एकी दाखवली, तेच कागद आहेत. मी जिल्हा परिषदेच्या सभागृहात देखील हाच ठराव केला होता आणि त्याच्यावरच मी आवाज उठवला होता. त्यामुळे उगीच लोकांपुढे काहीतरी खोटं नाटक जे कालपर्यंत तुम्ही मांडत आले ते मांडायचं आणि एखाद्याला विरोध करायचा. तुम्ही सांगता की त्याला तालुका अध्यक्षपद भेटेल किंवा स्वीकृत भेटेल म्हणून धडपड चालली. माझा पक्ष माझ्यासाठी काही करेल, पण मला ते करण्याकरता मी पडतोय असं नाही. मी पळणारा कार्यकर्ता आहे. तुम्ही कोणाच्या पण नादी लागा, पण माझ्यासारख्याच्या नादी लागू नका. माझी तुम्हाला कळकळीने विनंती आहे, कारण तुमची एवढी अंडी पिल्ली मला माहिती आहे. मला ते बाहेर काढायची वेळ येऊ नका. तुम्ही काय काय केलं, काय काय करत इथपर्यंत पोहोचलात, तुमचे पुतणे काय करतात, मुलं काय करतात, MIDC मध्ये कुठं कोणाकडे हप्ते मागितले, कुठं काय ठेकेदारी होती, आमच्याकडे बऱ्याच गोष्टी. पुढच्या काळात त्या गोष्टी बाहेर काढायची वेळ आणू नका. पण आम्हाला चित्र दिसते की 2-3 महिन्यात तुम्हालाच पदावरून पाय उतार व्हावं लागेल.
म्हणून आम्ही त्या गोष्टींमध्ये जात नाही. आम्ही जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा जरी पत्नीचा जिल्हा परिषदला पराभव झाला असता तरी दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलेले मी कार्यकर्ता आहे आणि म्हणून यांची तळतळ होतीये की एवढं होऊन पण हा माणूस पंचायत समितीची सत्ता आणण्याकरता किंवा सदस्य जोडवण्याकरता किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची कशी ताकद वाढेल याकरता का पळतोय. तुम्ही एवढं का करताय. तुम्हाला जी सत्ता दिली त्याच्यावरून काम करा. काल ते म्हणाले आमच्या पाठीमागे अदृश्य शक्ती आहे. नेमकी कोणती अदृश्य शक्ती एकदा लोकांना तरी सांगा की कोणाच्या पाठिंब्याने किंवा काय तुम्हाला म्हणायचंय. मग तुम्ही काय पक्षांतराच्या विचारात आहेत का. काही सदस्यांचे आम्ही सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांबरोबरचे फोटो पाहिले त्यावेळेस आमदार साहेब बरोबर होते. मग तुम्ही तिथं भाजपच्या वाटेवर आहे का. तुम्ही सांगा तुम्हाला शिवसेनेची गद्दारी करायच्या विचारात आहे ती अदृश्य शक्ती तुम्ही लोकांपुढे आता मांडायचा प्रयत्न करताय का. पहिलं स्वतः किती निष्ठावंत आहात ते ठरवा आणि आतापर्यंत तुम्ही तुमच्या राजकारणामध्ये काय तडजोडी केल्या ते ठरवा. आमच्याकडचेच कार्यकर्ते तुमच्याकडे घेऊन काही त्यातले निवडून आले, काहींच्या पैशाचा वापर तुम्ही केला, काहींना तुम्ही परत स्वीकृतची गाजरं दिली आहेत. तुमचं चाललंय त्याच्यात आम्हाला जायचं नाही. तुम्ही बोललात म्हणून ही बोलायची वेळ आली. पण मी फार लहान कार्यकर्ता आहे. तुम्ही फार मोठे आहात. आम्हाला कृपया करून इथून पुढे तरी काही बोलण्याची आमच्यावर वेळ येईल असं करू नका. तुम्ही तुमच्या पदाचा गनिमा ठेवून त्या ठिकाणी बोलावं एवढीच कळकळीची विनंती करतो. खरं तर आम्ही जरी विरोधी पक्षात असलो आज पंचायत समितीच्या सभागृहात तरी राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. आमचे सर्व सदस्य इथून पुढे आपल्याला त्याची उत्तरं देतील. सत्तेच्या जोरावरती सर्वसामान्य जनतेची कामं आमचे सर्व सदस्य निश्चितपणे करतील. सांगावं एवढी उंची त्या माणसाची नक्कीच नाही आणि म्हणून उगीच कोणाला तरी मी मोठं करणारा कार्यकर्ता. त्यांचं ते समजदार आहेत परंतु त्यांना असे काहीतरी कार्यकर्ते पाळायची वेळ त्यांच्यावर येते आणि ज्यांच्याबरोबर इथून मागं वाद झाले, ज्यांनी त्यांचे पाय वाढायचे प्रयत्न केले, ज्यांच्याबरोबर मारहाणी झाल्या अशा कार्यकर्त्यांना देखील ताकद द्यायची वेळ त्यांच्यावरती येते आमदार असून पण आणि त्यांनाच खुश करण्याच्या नादामध्ये ते काहीतरी बोलून गेले. या दोन पक्षांच्या वादविवादात पंचायत समितीची इमारत या विषयात तालुक्याच्या विकासाचं नुकसान होतं असं नाही. खरं तर पंचायत समितीची इमारत हा वाद करून फक्त राजकारणाची पोळी भाजण्यात आली. आता तुम्ही पाहताय पंचायत समितीच्या इमारतीचं काम प्रगतीपथावरती आहे. त्यातनं काही वेगळं तालुक्याचं नुकसान झालं नाही किंवा कुठलं कामकाज व्हायचं थांबलं नाही. पण एक मात्र झालं की त्या वादामध्ये समन्वय करण्याचा प्रयत्न आम्ही देखील केला. त्यामध्ये अपयश आलं. त्यावेळेस स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांनी देखील समन्वय करण्याचा प्रयत्न केला परंतु यश त्याच्यात पूर्णपणे आले नाही. पण त्यातनं एक नुकसान मात्र नक्की झाली की प्रशासकीय इमारत जी तालुक्यामध्ये त्यावेळेसची मंजूर झालेली होती ती इमारतीचा निधी मात्र तालुक्यातनं माघारी गेला. ही एक मोठी नुकसान तालुक्याची झाली. दुसरे कमी मताने पडले आणि ते कमी मताने पडले त्याच्यावरती काहीतरी तक्रार करणार आहे आणि तुमचं पद काही 6 महिन्यामध्ये जाणार आहे. ते पडलेले उमेदवार ते पंचायत समितीत येणार आहे असं सर्व बोललं गेलं. तुम्ही काय सांगत त्याच्यावर. आता जनतेने आता मताने किती पण येऊ शकतं. 16 मतांनी मी विजय होऊ अगर 1 मताने विजय होऊ. विजय हा विजय आहे आणि जनतेने माझ्या बाजूने कौल दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही विकास कामासाठी काम करणार आहे. आता टीका टिप्पणी पुन्हा करण्याची आवश्यकता नाही. ज्याचा जो राईट आहे तो निभावीन. आम्ही कामासाठी जनसेवेसाठी जनसेवाच करणार. नाही ते अजून आम्हाला काय कळलं नाही काय कागदपत्र हाती लागले. आता ते त्यांनी काय काढलं असेल तर ते घेतील त्याचा पाठपुरावा ना. त्याला आम्ही करू काय पाठपुरावा आम्ही करू आम्ही बोलू त्याविषयी काही. पण ते आम्हाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत काय त्यांनी काय दिलंय ते माहित नाही आम्हाला. अजून नोटीस वगैरे काय आलेली नाही. त्यांनी काय दाखल केलंय काय हे केलंय ते पण आम्हाला माहित नाही. नाही नाही कसं काय हलवलं. आता लोकांनी एवढं हे केले मतदान केले म्हणलं. कागदपत्र हाती लागली हा विषय नेमका तुम्हाला काय वाटतो. नेमकी कुठली कागदपत्र. नाही काहीच सांगू शकत नाही. ते काही माहितीच नाही मला काय कागदपत्र हाती लागले ते. नमस्कार, मी अश्विनी सोमनाथ तरस. मी म्हाळुंगे गणामधून निवडून आले आहे. फक्त आणि फक्त आपल्या गणाचा आपल्या तालुक्याचा विकास हेच एकमेव उद्दिष्ट आमच्या समोर आहे. जनतेमधून अतिशय निस्वार्थ भावनेने कुठल्याही प्रकारचं राजकारण मनात न घेता फक्त जनतेची सेवा करणं हा आमचा एकमेव उद्देश आहे. आणि आपल्या पूर्ण पुणे जिल्ह्यामधून मी लीड घेऊन आज निवडून आले. खरं तर अतिशय आनंद होतोय ह्या गोष्टीचा की लोकांनी आपल्यावर एवढा मोठा विश्वास ठेवलाय आणि तो विश्वासच पुढे घेऊन आम्ही जाणार आहोत. आपल्या तालुक्यामध्ये आपल्या गणामध्ये अशा अनेक समस्या आहेत की ज्या
अजूनही बाकी आहे. त्याचा पुरवठा घेतलेला गेला नाहीये. जशा आदिवासी भागामध्ये बरेच अशा समस्या आहेत, घरकुल योजनांच्या समस्या आहेत. बऱ्याचशा अशा शासनाच्या योजना असतात त्या आपल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवल्या जात नाही. त्या पोहोचवण्याचं काम आम्ही सर्वजण मिळून करणार आहोत. अ, आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सहकार्याने आपला चाकण तळेगाव रोड आधीच मान्य झाला होता. त्यामुळं ती ट्रॅफिकची जी मोठी समस्या आपल्या चाकण तळेगाव भागामध्ये होती ती दादांनी आधीच सोडवलेली आहे. आणि सर्वात महत्वाची समस्या म्हणजे पाण्याची समस्या आज आपल्या खेड तालुक्यामध्ये आहे. मोजकी सोडली तर एखादं गाव सोडलं तर बऱ्याचशा गावामध्ये हीच समस्या आहे. तर आम्ही ह्या समस्येवर अतिशय लक्ष देऊन काम करणार आहोत. आमदार साहेबांना देखील माझी विनंती आहे की आम्हाला ही समस्या सोडवण्यासाठी आमच्या सोबत राहा. आणि बाकी काही नाही, फक्त समाजसेवा हाच आमचा मेन उद्देश आहे. जनतेची सेवा करणे आणि आपल्या तालुक्याचा विकास करणे. तुम्ही सभापती पदासाठी त्यांची कोणाची संपर्क झाला? नाही, कसल्याही प्रकारचा संपर्क आमच्यापर्यंत होऊ दिला गेला नाही. अतिशय ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आम्ही पहिल्यांदा राजकारणात आहोत, पहिल्यांदा अनुभव घेतोय ह्या गोष्टीचा. मला काय म्हणायचंय, ऍटलिस्ट ओळखी तरी झाल्या पाहिजे होत्या आमच्या त्यांच्यासोबत, किंवा हा त्यांना शेवटच्या 15 मिनिटाला आमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं, त्याच्यामुळे आमचा संपर्क सुद्धा झाला नाही. एक महिला सभापती आरक्षण आहे आणि तुम्ही महिला व्हायला पाहिजे होत्या असं पक्षाचं धोरण असेल कदाचित. हो. मग पक्षाने काय तुम्हाला मदत केली का मत वाढण्यासाठी? हो, पक्षाचा अतिशय मोठा हातभार आहे. काय स्वरूपाची मदत? पक्षाच्या जोरावरच म्हणा आणि माझ्या महिला शक्तीच्या जोरावर आम्ही निवडून आलो आहोत. आमची पूर्ण टीम एक साथ राहिली. तुम्ही आज सभापती पदासाठी दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 सदस्य आहेत. बहुमतासाठी तुम्हाला पण संख्या पाहिजे होती. बाकीची जुळवाजुळव करण्यासाठी तुम्ही काय केलं? जुळवाजुळवीचा काही प्रयत्न केला? प्रत्येक पक्ष आपली सत्ता यावी यासाठी काही ना काही प्रयत्न करत असतो. नाही प्रयत्न केला असं मी खोटं बोलणार नाही. आम्ही पण प्रयत्न केला, यश नाही आलं. तो मला सांगता येणार नाही. तो म्हणजे आमचे पक्षाचे कार्यकर्ते कार्यरत होते, वरिष्ठांनी केलाय. केला पण तुम्हाला यश आलं नाही. हो. तुमच्यावरती टीका झाली. पुन्हा मी तुम्हाला विचारतोय काय प्रयत्न झाला, कुणी केला? नाही ते वरिष्ठांना तसा माहिती आहे प्रयत्न सर, आम्हाला नाही. वरिष्ठांना माहिती आहे आमच्यापर्यंत कुठलीही गोष्ट पोहोचली. मतदान आम्हालाच पाहिजे होतं, पण म्हणजे कोण सभापती आरक्षण? जे कोणी असेल ऐका 2 मिनिटं, पक्षाचे जे लोक ऐका आमदारांची टीका झाली त्या अर्थी त्यांच्यावर टीका झाली, त्यांनी प्रयत्न केला. याचा अर्थ असा होईल की त्यांचं कार्य जरा जास्त चांगलं दिसतंय. आमदारांचं मी असं म्हणत, आमदारांनी आमदारपद घोषित असेल पण त्यांचा तालुक्याच्या राजकारणावरती कमी अपेक्षा असं म्हणत. आता इथं जिल्हा परिषदेचे सदस्य सन्माननीय संगीतदादा सोपे त्यांनी प्रयत्न केला, सन्माननीय गणेशदादा बोत्रेंनी प्रयत्न केला, सन्माननीय शरदराव मोठे पाटलांनी प्रयत्न केला, कैलास सांडोर आमचे तालुक्याचे अध्यक्ष होते त्यांनी प्रयत्न केला, आमच्या महिला आघाडीच्या काही पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केला, माजी सभापती सुरेश शिंदेनी प्रयत्न केला, अरुण चांबरे सभापतींनी प्रयत्न केला, अंकुश राक्षेंनी प्रयत्न केला, धैर्यशील पानसरेंनी प्रयत्न केला. अजून मी तुम्हाला किती नावं सांगू. काही आमच्या नगरसेवकांनी प्रत्येकाने प्रयत्न केला. प्रयत्न करणं हे पण आमदारांच्या डोळ्यामध्ये फक्त अंकुश राक्ष दिसले, बाकीच्या माझ्या मागची आदर्श शक्ती त्यांना दिसली नाही. ते राजकारणात तेवढे परिपक्व नाही असं मला वाटतं. माझ्या त्यांचं बोलण्याचं धोरणात्मक कारण असं असावं की तुम्हाला तालुक्याची शपथ देण्यात येते आणि तुम्हाला स्वीकृत सदस्य. मला काय म्हणायचंय, माझा पक्ष तिकडे मला इंटरनॅशनल अध्यक्ष करत, तुम्ही का चालताय? तुम्ही तुमच्या पक्षात काय चाललंय ते बघा. माझा पक्ष माझ्यासाठी काय करत ते माझ्या पक्षाचे नेते आणि मी बघेल. तुमचं मी त्या पदावरती जाईल आणि मग तुमच्या आमदार केलं मी तुम्हाला रोज टार्गेट करेल याची भीती तुम्हाला वाटायला लागली का? मी काय तालुका अध्यक्ष पदासाठी अजूनही इच्छा व्यक्त केली नाही.
किंवा कोणती इच्छा व्यक्त केली नाही. माझ्या पार्टीत माझं काय पुनर्वसन करायचं किंवा मला काय न्याय द्यायचं ते पक्ष ठरवेल. मी गेले कितीतरी वर्ष तुम्ही सर्व पत्रकार मित्रांनी जवळनं पाहिलंय. आज पंचायत समितीचा कालखंड पूर्ण 3-4 वर्ष झाले. तरी या तालुक्यामध्ये शेवटपर्यंत दररोज सक्रिय राहणार आम्ही कार्यकर्ते. पराभव झाला तरी दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता मी मतदारसंघात फिरत होतो, किंवा तालुक्याच्या कार्यक्रमांमध्ये फिरत होतो. त्यामुळे तुम्ही अंकुश राक्षेला असं टोसून दडपून काही टीका करून थांबवू शकत नाही. मला काही पदाची गरज नाही, मी पाळणारा कार्यकर्ता आहे. पण मला पद मिळेल म्हणून तुम्हाला एवढी का भीती वाटायला लागली? तुम्ही तुमच्या पक्षात बघा ना. तुमच्या पक्षात तुम्ही ज्यांना राजकीय सहलीवरती नेलं, ज्यांना सांभाळायला ठेवलं, त्यांनी त्या पदांची इच्छा व्यक्त केल्या. त्यांनी कालच्या सभेमध्ये इथे इच्छा व्यक्त केल्या की आम्हाला स्वीकृत करा. बघा आमदार साहेब ते माझे मित्र आहेत, सन्मान्य जीवन शेटकरावी माझ्या जवळचे मित्र आहेत. तर त्यांनी इच्छा व्यक्त केली, तुम्ही त्यांच्यावर जबाबदारी ठेवली, ही सदस्य सांभाळा. उलट तुम्ही ते काम केलं. पण आमचे सदस्य राजकीय सहलीवर असताना एकही दिवस मी त्यांच्या सोबत नव्हतो. तुम्ही आता त्यांना सोबत समोर विचारा. म्हणजे आमच्याकडे तशी काही वेळ आली नाही, पण तुमच्याकडे कार्यकर्त्यावर जबाबदारी द्यावी, मग त्याच्याकडून काम करून घ्यावं, मग त्याला काहीतरी आमिष पद द्यावं. तशी पद्धत आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाही. तुम्ही पंचायत समिती सदस्य असताना आणि शिवसेनेचा सभापती असताना अविश्वास आणताना कायद्याने ज्यावेळेस तुम्ही म्हणता की मी अविश्वास आणला, ज्याने अविश्वास मांडला त्याने आणला, त्याला आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला. अविश्वासच्या काळात पण मी ती उत्तरं दिली. ज्यांच्यावर आणला त्यांना सभापती करताना देखील मोलाची भूमिका मी बजावली होती. त्यावेळेस पक्षाने सन्मान्य सुनीताताई सांडबोरांना अर्ज भरायला लावला. आम्ही भगवान शेटला मदत केली. आमच्या अंतर्गत गडबाजीचा तो विषय होता. सभापतीवरती मी राजीनामा देऊन दुसऱ्याला सभापती करताना जे ठरलेला कालावधी होता, ठरलेल्या कालावधीमध्ये जर तो राजीनामा पूर्ण नाही आला, नंतर सभागृहामध्ये काही गोष्टी घडल्या असतील, त्यावेळेस आपण त्याची सगळी उत्तरं दिली. मग त्या अविश्वासमध्ये निश्चितपणाने मी सोबत होतो. परंतु माझा स्वभाव असा, एखाद्याला मध्ये एकदा हात टाकला की पूर्ण ताकदीने सोबत राहायचं. मी त्यावेळेस पूर्ण ताकदीने सोबत राहिलो. परंतु म्हणून तुम्हाला वाटलं की आता काहीतरी पंचायत समितीत हा करत, तुम्हाला हे वाटलं, याच्यात आमचा विजय. 5 वर्ष जपून राहा. तुमचे सदस्य कधी फुटू शकतील, कारण तुम्हाला मागाशी उत्तर पाहिजे होतं. सदस्य, सदस्यांचे घरचे, सदस्यांचे मित्र, सदस्यांचे नातेवाईक, मदत करणारे कार्यकर्ते, मतदारसंघातले त्यांचे लोक सगळे आमच्या संपर्कात. आम्हाला रोज फोन यायचा, अमुक तुम्हाला आणून देतो, अमुक तुम्हाला मदत करत. आता शेवटी राजकारणामध्ये जर आमच्याकडे 6 सदस्य आहेत, आम्हाला 7वे सदस्य मिळाले, त्यांचा आम्ही आभार मानतो. अजून कोणी उद्या म्हटलं की 9च्या 9 तुमच्याकडे आणून देतो. आता काल एक अदृश्य शक्तीची बातमी ऐकलं. एक जण म्हटलं की आमदार आणि जेडपी सदस्य, पंचायत समिती सदस्य सगळेजण राष्ट्रवादीत प्रवेश करणार. एक जण म्हटलं भाजपमध्ये प्रवेश करणार. असं काही झालं, कुणी आम्हाला आयते आणून दिले तर आम्ही घ्यायला तयार आहोत. आम्हाला आमची सत्ता आणण्याकरता अनेक लोकांनी संपर्क केला. तुम्ही म्हटलं ना की ताकद लावली. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर मी असेल, अनेक पक्षाचे पदाधिकारी असतील, अनेक सदस्यांची जवळची लोक किंवा सदस्यांची इच्छा होती तुम्ही तुमचे सदस्य दाबून दडपून दहशत करून त्याला राजकीय सभेवरती नेल्यावरती त्यांचे मोबाईल स्विच ऑफ होते, त्यांना बोलता येत नव्हतं. तुम्ही त्यांच्यासाठी जी जी काळजी घेतली त्याच्या पाठीमागे तुम्हाला इथं आणण्याकरता त्यांना एवढे हाय सिक्युरिटी आणावं लागतं. फॉर्म भरायला मोजके सदस्य आणल्यावर लगेच परत गेले. परत तुम्ही मीटिंग चालू व्हायच्या वेळेस आले. आम्ही तसे आमचे सदस्य फॉर्म भरायच्या वेळेस आले तसे मीटिंग सुरू असतोपर्यंत इथंच होते. म्हणजे तुम्हाला तुमच्या सदस्यांवर उलट विश्वास नाही आणि म्हणून तुम्हाला वाटलं. आणि राहिला प्रश्न मागाशी काय प्रश्न तुम्ही विचारत होता की काही त्यांना ऑफर बिफर देण्यात, कसा विषय असतो राजकारणामध्ये, पैसे दिल्यानंतर त्याला दिले म्हणायचे. तोपर्यंत गनिमी कामासाठी उद्या मी म्हणेल एखाद्याला मी 1000 कोटी रुपये देतो, तो माझ्याकडे आल्यानंतर मी त्याला दिले, मग ते दिले सिद्ध होतात. मला जे करावं वाटेल राजकारणासाठी आम्ही त्या काही गोष्टीच्या आमिषात दाखवू शकतो किंवा बोलू शकतो. समोरचा जो मागतोय त्याला हा म्हणणे आम्हाला पण चाचपतंय ना, कोण फुटतंय, कोणाची यायची तयारी आहे, कोणाचं किती दुखणं आहे. आता आम्हाला बरीचशी त्याच्यातली दुखणी समजली, परंतु त्यांना कसं तरी दाबून दडपून तिथपर्यंत ठेवलंय. तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत. तुमचा सभापती तिथं आहेत, त्या सभापती उपसभापतीला आमचे सगळे सदस्य सहकार्यच करतील. आम्ही काय त्यांना विरोध करणार नाही. मागच्या पंचायत समितीत देखील 14च्या 14 सदस्य आम्ही शेवटपर्यंत सभागृहात एकत्र होतो. अविश्वास झाला तरी मिटिंगला आम्ही एकत्र होतो. तात्विक राजकारण पाळणारे मंडळी आहोत. ते लोकांना जे मागाशी मी म्हटलं की इमारतीवरून राजकारण झालं, तसं काय झालं नाही. आणि तरी कुणी कुठल्या पक्षाची केली नाही. मी माझ्या मूळ पक्षामध्ये परत काम करतोय. ते पूर्वी वेगळ्या पक्षात होते. अनेक लोकप्रतिनिधी आपण पाहिलेत. प्रत्येकाने वेळोवेळी पक्ष कसे बदलले. ज्यांना त्यांनी उपसभापती केलं ते मनसेमध्ये होते, काल परवा ते त्यांच्या पक्षात आले. त्यांच्याकडचे कितीतरी जिल्हा परिषद सदस्य, कोण शिंदे गटात होतं, कोण तुतारीत होतं, कोण कोणती वेगळ्या पक्षात होतं, कोण पूर्वी राष्ट्रवादीत होतं. मग त्यावेळेस त्यांनी गद्दारी नाही केली का? मग ज्यांनी त्या पक्षाची गद्दारी केली तुम्ही का त्यांना पक्षात घेतलं? त्यामुळे राजकारणामध्ये होत असतं. तुम्ही उलट शब्द जपून वापरावेत. आमचं त्यांना हीच बघा, गट केलेत या राज्याच्या विधानसभेमध्ये देखील. तरी आपण मागच्या वेळेस पंचवार्षिक मध्ये पाहिलं की राज्याची विधानसभा काय झाली, गट कसे घेतले.
एखाद्याची जर तिकडून फुटायचीच इच्छा असेल तर कुणी मला म्हणू शकतो उद्या त्या 9 मधले 7 सदस्य घेऊन येतो आम्ही, असं होऊ शकतं. त्याला काय, आणि झालं तर आमची तयारी आहे. जास्त संख्येने होईल, एखाद्याची तयारी असेल एकटा यायचं तर एकटा येईल, नाही आले तर मित्र म्हणेल येऊ नये, तुम्ही तिकडच थांबा, आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहे, तुमच्या 2.5 वर्षाचा कालखंड पूर्ण व्हावा. पण कोण म्हणते 5-5 महिन्याला राजीनामा देईल, म्हणजे 5 महिन्याला राजीनामा दिल्यावर यांना परत 1-1 महिना सैलीवर जायला लागेल. म्हणजे पुढच्याही या पंचवार्षिक मध्ये परत आता राजकीय सैली अनेक वेळा पाहायला मिळते. कार्यकर्त्यांची, सदस्यांची, त्यांना सांभाळण्या कार्यकर्त्यांची मजा आहे. बघू आपण पण ते राजकारण आमची त्यावेळेसची परिस्थिती बघून ठरवू. मगाशी तुम्ही बोलता आता आमच्या राजकीय सहलीवरती आमच्या महिला भगिनी तालुक्यातच होत्या. ते काही कुठल्या राजकीय सहलीवरती नव्हते, त्या तालुक्यातच होते. घरी होता. आमचे पुरुष सदस्य त्या ठिकाणी काही दिवस राजकीय सहलीवरती निश्चितपणे होते. त्यांनी सांगितलं की एकत्रित राहावं, सगळ्यांचं मन मिळव व्हावं म्हणून बाहेर होते. असं काही त्यांच्यासारखे आम्ही 30च्या 30 दिवस बाहेर नव्हतो. काही दिवस प्रत्येक कार्यकर्ते, प्रत्येक सदस्य मात्र सगळ्यात फिरत होते. मगाशी तुम्ही बोलता म्हणाला की सगळ्यांची मदत झाली, म्हणजे समीर भाऊ असतील किंवा गणेश बोलते असतील, मग टार्गेट कुठली अंकुश राक्षी? एवढं प्रेम का? काही जड जात असेल. राजकीय अभ्यास कमी पडतोय, मी तेच सांगतो. त्याने अंकुश राक्षे थोडे जड जात असं त्यांना